पाऊस पडतोय तर अशी कुरकुरीत भजी झालीच पाहिजे ना। ही भजी सोडा न टाकता बनवलेली आहेत। तर खलबत्त्यामध्ये इथे मी 3-4 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि आलं ठेचून घेतलं आहे। याचा जाडसर असा ठेचा करून घेतलेला आहे। असा ठेचा जर तुम्ही भजीला वापरला तर खूप छान चव येते। हा ठेचा आपण काढून घेऊ। याच्यामुळे भजीला खूप छान झणझणीत आणि मस्त टेस्ट अशी येते। इथे मी एक बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे। त्याची आपण सालं काढून घ्यायची आहेत आणि हा बटाटा मोठ्या दात्र्या असलेल्या म्हणजे मोठा किस पडेल अशा किसणीने किसून घ्यायचा आहे। या पद्धतीने असा लांब मोठा किस पडला पाहिजे असा आपण बटाटा किसून घ्यायचा आहे आणि एका भांड्यात पाण्यात टाकून ठेवायचा आहे। याला भरपूर स्टार्च असतं, धुवून तो नितळत ठेवायचा आहे। एका भांड्यामध्ये 1 वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि आपण वाटून घेतलेला ठेचा यामध्ये टाकायचा आहे। 1 चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि कढीपत्त्याची पानं मी थोडी तोडून घातली आहेत। ह्याने पण भजीला खूप छान चव येते। किसून घेतलेला बटाटा निथळत ठेवला होता तो, 1 कांदा उभे काप करून टाकला आहे आणि मीठ टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा ओवा देखील मी हातावर चोळून टाकला आहे। भरपूर कोथिंबीर टाकून आपण सुरुवातीला पाणी न टाकता बटाटा आणि कांद्याला मिठामुळे पाणी सुटतं त्यामध्ये सर्व पीठ आधी छान मिक्स करून घ्यायचं आहे, मसाले आणि पीठ। आणि गरज पडल्यानंतर आपण याला 2-3 चमचे पाण्याचा वापर करायचा आहे। अशा पद्धतीने भजी केली, याला सोडा वगैरे तुम्हाला काहीही टाकावं लागत नाही। मस्त कुरकुरीत अशी भजी तयार होतात। तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि छोटी छोटी भजी आपण या तेलात सोडून घ्यायची आहेत। अगदी मस्त अशी भजी तयार होतात। गरज नसताना सोडा वापरायचा नाही। आपण ढोकळा वगैरे बनवतो, इन्स्टंट एखादी रेसिपी बनवतो तेव्हा सोडा वापरतोच। त्यामुळे अशा वेळेला गरज नसेल तिथं आपण सोडा न वापरता सुद्धा अशी मस्त भजी बनवू शकतो। अशा पद्धतीने एकदा भजी करून बघा। आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। रिमझिम पावसात आपण अशी भजी खाल्ली नाही तर मग काय केलं। पावसाच्या सीझनमध्ये बऱ्याच वेळा आपण भजी बनवतो, तर एकदा अशी पण बनवून पहा। आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।